बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा येथे अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रलंबित नुकसान भरपाईसाठी तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला। पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात तातडीने मदतीची रक्कम जमा करावी अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या ॲडव्होकेट जयश्री शेळके यांनी केली। बुलढाणा जिल्ह्यातील मोताळा तहसील कार्यालयावर अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या प्रलंबित नुकसान भरपाईसाठी मोर्चा काढण्यात आला। नोव्हेंबर 2025-26 मधील अतिवृष्टीमुळे सोयाबीन, कापूस, तूर, मका आणि इतर खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते। महसूल आणि कृषी विभागाने पंचनामे करून शासनाने मदतही जाहीर केली। मात्र आजही अनेक पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यात नुकसान भरपाईची रक्कम जमा झालेली नसल्याचा आरोप करण्यात आला। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या प्रवक्त्या ॲडव्होकेट जयश्री शेळके यांनी प्रशासनाने तातडीने हस्तक्षेप करून सर्व पात्र शेतकऱ्यांच्या खात्यात प्रलंबित मदत जमा करावी, तसेच तांत्रिक कारणांमुळे रखडलेल्या प्रकरणांची विशेष मोहीम राबवून पडताळणी करावी अशी मागणी केली। कोणताही पात्र शेतकरी मदतीपासून वंचित राहू नये यासाठी त्वरित कारवाई करण्याचे आवाहनही त्यांनी केले। लवकरात लवकर शासनाने आणि प्रशासनाने सुद्धा ही नुकसान भरपाईची रक्कम शेतकऱ्याच्या खात्यात जमा केली पाहिजे। शासन सातत्याने शेतकऱ्यांबाबत उदासीनतेचं धोरण ठेवतंय आणि त्यामुळे खूप मोठा फटका, खूप मोठा त्रास हा शेतकऱ्यांना सहन करावा लागतोय। ही 25-26ची नुकसानीची रक्कम जर शेतकऱ्याच्या खात्यामध्ये महिन्याभरापूर्वी जमा झाली असती तर कदाचित पेरणीच्या उपयोगी पडली असती, परंतु दुर्दैवाने ती मदत शेतकऱ्यांना होऊ शकली नाही। आता आमची पुन्हा एकदा शासनाला आणि प्रशासनालाही विनंती आहे की लवकरात लवकर तातडीने 25-26ची नुकसानीची, अतिवृष्टीची जी काही रक्कम आहे ती शेतकऱ्याच्या खात्यात जमा करा।